नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपणासाठी खास महत्त्वाचा हवामान अंदाज आणि खास विशेष म्हणजे शेतकरी मित्र, एक पीक पाणी करून घ्या. हे 15 तारीख आहे लास्ट, आणि 15च्या नंतर पुन्हा गव्हर्नमेंट तारीख वाढवतं का नाही काय सांगता येत नाही. तरी आपण 15 तारखेच्या आत एक पीक पाणी करून घ्या. कारण की 13 तारखेपासून, तसं तर 11-12 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, पण सर्व जिल्ह्यात पाऊस नाही. परंतु 13 तारखेपासून 13, 14, 15 ते 24 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आहे. 13-14 तारखांना काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आहे, अतितूफान, आणि त्यामुळं शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळं आपण शेतकरी मित्रांनो, ही पीक पाणी करून घ्या. म्हणजे आपणास काही पीक विम्यासाठी काही अडचण येणार नाही, आणि नुकसान काही झालेलं आहे ते दाखवण्यासाठी काही अडचण येणार नाही. तरी शेतकरी मित्र, आपण पाहणार होतो सध्या आता 12 ते 24 सप्टेंबर या दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही. तरी पण उद्या 11 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे ते देखील पाहणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. तसेच शेतकरी मित्र, आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का नाही कमेंटद्वारे आपणास कळवा. म्हणजे आम्हाला समजते की पाऊस पडलाय का नाही, आणि ॲक्युरेट असा हवामान अंदाज सांगण्यासाठी खूप महत्त्वाचा कमेंट राहते. तरी शेतकरी मित्र, 11 तारखेला 11 तारखेला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, करमाळा, जामखेड, खेड, पेठी, लातूर, परळी, अहमदपूर, परभणी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, देगलूर, उदगीर, उमरखेडा या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार. तसेच यवतमाळ या भागामध्ये 11 तारखेला 7च्या टायमापर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 12च्या टायमाला, रात्री 12-1च्या टायमाला वर्धा, मोकण, उमरेड, तसेच नागपूर, खंडी, भंडारा या भागामध्ये 11 तारखेला रात्री 1च्या टायमाला मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस परत 12 तारखेला देखील पूर्ण विदर्भात जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस खामगाव, अकोला, अमरावती, कारंजा, बुलढाणा, जिंतूर, परभणी, हिंगोली, लोणार, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि बीडच्या गेवराई, तेजचा काही भाग, माजलगाव, परळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 12 तारखेला. तसेच पिटीत, लातूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. उदगीर, देगलूर या भागामध्ये देखील 12 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि 12 तारखेला 7च्या टायमाला शेतकरी मित्र, बीड, केज, चौसाळा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 12 तारखेला 6च्या टायमाला. तसेच 13 तारखेला शेतकरी मित्र, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस मुंबई किनारपट्टी या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र, 13 तारखेला 7च्या टायमाला बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, पैठण, जालना, बीड, माजलगाव, बार्शी, पंढरपूर, अकुर्डवाडी, तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इंदापूर, करमाळा भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, आणि बाकी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 13 तारखेला 10च्या टायमाला बारामतीला मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच जतला देखील जोरदार राहणार आहे. बीड, गेवराई, माजलगाव, जालना या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच लोणार, जिंतूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. वसमतला देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. परळी, केज, पिटी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अहमदपूर या ठिकाणी देखील 13 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस 14 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तरी दक्षिण महाराष्ट्र,
मुंबई, कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे 14 तारखेला 5च्या टायमाला. आणि 14 तारखेला 7च्या टायमाला अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, बीड, गेवराई या भागामध्ये 7च्या टायमाला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस येतो मित्र 8च्या टायमाला देखील त्याच भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच जालना, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस रात्रीच्याला नागपूर या भागामध्ये होणार आहे. तसे 15 तारखेला देखील काही भागामध्ये मुसळधार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्र हा पाऊस भाग बदलत रोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडणार आहे. आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता 15 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होईल, परंतु परत हा पाऊस 16 तारखेला परत पावसाचे प्रमाण वाढत आहे. पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे. तसे 17 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तसे 18 तारखेला देखील फक्त विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यातील बीड, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जास्त राहणार आहे. तसेच 19 तारखेला देखील शेतकरी मित्र पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. तसेच 20 तारखेला मराठवाडा, विदर्भ पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे 20 तारखेला. तसेच 21 तारखेला पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आणि पाऊस पडणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 21 तारखेला. तसेच 22 तारखेला मुंबई, कोकण, गोवा, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण बीड, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 22 तारखेला. आणि 23 तारखेला देखील शेतकरी मित्र पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये कमी जास्त पाऊस राहणार आहे. परंतु 23 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता येते. काही सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो 23 तारखेला. आणि 24 तारखेला देखील मुंबई, कोकण, गोवा तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे, पाऊस पडणार पण थोडा कमी राहणार आहे. फक्त अकोला आणि खानदेशामध्ये 24 तारखेला पावसाचे प्रमाण आहे. तरी शेतकरी मित्र अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.